नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एक फारच प्रेरणादायी माहितीपर मोटिवेशनल बुक ज्याला म्हणता येईल असं मी सध्या वाचलं, नुकतंच वाचलं. पुस्तक खरं याची जी लिखाणाची जी सुरुवात झाली होती त्या लिखाणाच्या आयडियामध्ये, कन्सेप्टमध्ये मी देखील थोडाफार प्रमाणात सहभागी झालो होतो. आणि या पुस्तकामध्ये जे डिस्क्राईब केलेले प्रकल्प आहेत, कामं आहेत, याचा थोड्या अंगाने मी देखील साक्षीदार राहिलेलो आहे. मी जाऊन व्हिजिट केलेले आहेत हे प्रकल्प, तिथले कामं. ओरिसा कॅडरचे IAS अधिकारी राजेश पाटील, ताई मी कलेक्टर वैनूचे या सुप्रसिद्ध रेकॉर्ड ब्रेकिंग बुकचे लेखक राजेश पाटील यांचं मोर ओडिशा डायरी. आता हे तुम्हाला उलटं दिसेल, पण हे मोर ओडिशा डायरी म्हणजे माझी ओडिशाची डायरी हे पुस्तक आहे. समकालीनने प्रकाशित केलेलं आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे, नक्की वाचा. याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो. तर ओरिसामध्ये 15 वर्षामध्ये 3 मेन जिल्हे जे आदिवासी जिल्हे आहेत आणि मोठे मोठे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचे कलेक्टर राजेश पाटील राहिले. आणि या काळामध्ये, त्या 15 वर्षामध्ये त्यांनी काय काय प्रकल्पांवर काम केलं, कुठल्या कुठल्या अडचणींवर मात करत कुठल्या कुठल्या नवीन क्रिएटिव्ह योजना तयार केल्या, अशा योजना इम्प्लिमेंट केल्या की ज्या पूर्वी तिथे अस्तित्वात नव्हत्या. आणि त्याची नोंद राज्य पातळीवर भुवनेश्वरमध्ये घेतली गेली, मग ते राज्यात राबवल्या गेल्या. काही अशा योजना होत्या की ज्याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि या योजनांसाठी त्यांना त्याचे पुरस्कार मिळाले, कारण या एवढ्या क्रिएटिव्ह योजना होत्या, लोकोपयोगी अशा योजना होत्या. मग याच्यामध्ये अनाथ मुलांच्या शिक्षणाची मूळबी पडीबी योजना असेल, किंवा पडीत जमिनींवर प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटच्या जागांवर फळबागा लावण्याची स्कीम असेल, किंवा शेतकऱ्यांना जो त्यांचा तिथं माल तयार होतो जंगलामध्ये, आदिवासी भागात, त्यांना बाजारपेठ नाही, मग त्यांना दलाल लुटतात, त्यांना ती मिळवून देणं, शिक्षण क्षेत्रात क्वालिटी इम्प्रूव्ह करणं, आरोग्य क्षेत्रातल्या योजना राबवणं, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं, अवैध धंदे जी लूट चाललेली असते आदिवासींची आणि नैसर्गिक साधन संपत्तीची, याला आळा घालणं, अशा एक ना एक अनेक प्रकारच्या योजनांवर रात्रंदिवस 15 वर्ष एक अधिकारी काम करतो. आणि मग मागे वळून पाहताना जेव्हा हा अधिकारी महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कमिशनर होतो, त्यावेळेला त्याला काय वाटतं, 15 वर्ष त्याने काय काय अचीव्ह केलं, त्याच्याने काय काय घडलं, काय, तर याचा एक आढावा आहे. नवीन अधिकारी, तरुणी जे असतील, ज्यांना सामाजिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्राची आवड आहे, किंवा पत्रकार लोक, जाणकार लोक, शासनातले प्रशासनातले लोक, यांनी वाचावं. खूप इमोशन्सने भरलेलं थ्रिलिंग असं पुस्तक आहे. याची मी तुम्हाला लिंक कमेंटमध्ये देतो, ऑर्डर करायची. ऑनलाईन आहे आणि समकालीनच्या वेबसाईटवरही ते ऑर्डर करता येतं. पुस्तकाच्या दुकानातही सगळीकडे उपलब्ध आहे. तर या पुस्तकामध्ये शेवटचं जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये राजेश पाटलांनी काही फार मौलिक विचार मांडलेले आहेत. ते मी तुमच्यासाठी काही अगदी 2-3 मिनिटात वाचून दाखवतो. ते म्हणतात, माझ्या मते एका जाणत्या अधिकाऱ्याला सर्वप्रथम वैयक्तिक शिस्त असणं खूप गरजेचं असतं. कार्यक्षम म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांमध्ये मी कमालीची शिस्त बघितली आहे. IAS होण्याआधी खूप वर्षापासून मी माझ्या व्यक्तिमत्वात शिस्त भिनवून घेतली होती. सकाळी लवकर उठणं, स्वतःची कामं स्वतः करणं, वेळेचं भान ठेवणं, झोप आणि जेवण यांचं तारतम्य ठेवणं, हे मी न चुकता करायचो. तरुण वयापासूनच व्यायाम हा देखील माझ्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग होता. वेळेचं नियोजनही मला चांगलं जमायचं. जिल्हाधिकारी झाल्यावर या सवयींचा मला फायदा झाला, किंबहुना यामुळे माझी कार्यक्षमता वाढली आणि प्रशासनातही मला शिस्त ठेवता आली. अजून एक पुढचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, कोणत्याही जबाबदारीच्या पदावर काम करताना त्या जबाबदारीची जाणीव असणं महत्वाचं असतं. मोठ्या पदावरच्या व्यक्तीने मोठा विचार करणं आणि तो अंमलात आणणं गरजेचं असतं. बऱ्याचदा मोठे प्रशासकीय अधिकारी स्वतःच्या बोटचेपेपणामुळे किंवा संकुचित विचारांमुळे दूरदृष्टी ठेवून निर्णय घेत नाहीत. त्यामुळे त्या भागाच्या विकासात अडथळे येतात. कामाची व्याप्ती केवढी आहे त्यावर त्या कामामुळे किती लोकांचं आयुष्य बदलू शकतं हे ठरतं. आणि
आणखी एक शेवटचा पॅराग्राफ वाचतो तुमच्यासाठी. अगदी प्रेरणादायी असं हे पुस्तक आहे. पुण्या एका लहानशा गावातून मी धडपडत पुढे आलो. एखादी छोटी मोठी नोकरी मिळणे अवघड, तिथे मी आभाळ एवढं मोठं स्वप्न बघितलं. मसुरीहून मयूरभंज असे त्यांचा टोटल जो काळ होता तो 15 वर्षाचा झाला. त्यात मी अहोरात्र ते स्वप्न मी जगलो. हा प्रवास कमालीचा दमछाक करणारा होता. या प्रवासात कधी मी थकलो, रडलो, कधी निराश झालो, तर कधी समाधानाने भरूनही पावलो. लोकांचं हित डोळ्यापुढे ठेवूनच मी प्रत्येक निर्णय घेतला. प्रसंगी धोके पत्करून आणि नियमांना बगल देऊन अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्यातले बरेच प्रयोग यशस्वी झाले, काही अयशस्वी झाले. या दरम्यान सामान्य लोकांपासून ते काही असामान्य व्यक्तिमत्वापर्यंत अनेकांशी माझा संपर्क आला. यातल्या काही लोकांशी माझे वैयक्तिक संबंध निर्माण झाले. माझ्या कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. बरेच जण नकळत माझे प्रशंसक झाले. दुसरीकडे काहींना माझ्याबद्दल असूया वाटत राहिली. असं असलं तरी या अनुभवांनी माझ्या मनात कटुता निर्माण झाली नाही. येणारा प्रत्येक दिवस मला नवीन आव्हान घेऊन येणारा वाटला. आपल्याला मिळणारं महत्त्व हे आपल्याला मिळत नसतं, तर आपण बसत असलेल्या खुर्चीसाठी असतं. याचा मी कधीही विसर पडू दिला नाही. प्रशासनात काम करणं म्हणजे माझ्यासाठी फक्त परीक्षा पास होऊन रुबाबात मिरवणं नव्हतं, तर प्रत्येक दिवशी समोर येणारं आव्हान स्वीकारून इमाने इतबारे आपली जबाबदारी पार पाडणं हे होतं. गरीबातल्या गरीब माणसाला आपल्याबद्दल आत्मीयता वाटेल असं वागणं आणि राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तर मित्रांनो, इतर जे तुम्हाला वाटतं की ज्यांना राजेश पाटलांच्या या पुस्तकाची माहिती उपयुक्त असेल त्यांना शेअर करा व्हिडिओ आणि नक्की वाचा मोर ओडिशा डायरी. टेक केअर. बाय बाय.